आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। मुंबईपासून साधारणतः 450 किलोमीटर अंतरावरती असलेल्या आणि ज्या गावचा दौलताबाद हा किल्ला प्रसिद्ध आहे अशा औरंगाबाद मध्ये आपण आलेलो आहोत खवय्यगिरी करायला। ती कुणाच्या घरी जाऊन ते बघूया। आपण आलो आहोत देवानगरीमध्ये देशपांड्यांच्या फॅमिलीकडे आणि या आहेत सीमा देशपांडे। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमामध्ये स्वागत। थँक्यू। आणि देवानगरीमध्ये कधीपासून आहात? मला इथे येऊन आता 10 वर्ष झाली। हां। आणि माझ्या लग्नाला आता 22 वर्ष झाली। आणि बाकी घरी कोण कोण आहे? घरी मिस्टर, माझा एक मुलगा आहे, तो आता इंजिनिअरिंग 3rd इयरला आहे। इथेच आहे औरंगाबाद? हो इथेच आहे। आणि एक मुलगी आहे ती आता 12वीला आहे। आता तिचा काय विचार आहे? इंजिनिअरिंग? हो तिला पण इंजिनिअरिंगला जायचं आहे। इंजिनिअरिंग। बट अजून तुमचं आराम सुरू नाही झाले? नाही। हां। आणि तो होणारही नाही, अजून एक 4-5 वर्ष काही आराम सुरू होणार नाही आईचा। म्हणजे आपल्याला असं वाटतं की मुलं एकदा ढकलली कुठल्या तरी पुढच्या ग्रॅज्युएशनला की आपण सुटलो, असं काही होत नाही जगामध्ये। आपली ड्युटी कधीच संपत नाही। प्रत्येक स्टेप्सला वेगळी जबाबदारी असते, फक्त जबाबदारी बदलत राहते। तर आता ही जबाबदारी जी खाण्यापिण्याची ती आहे महत्त्वाची, तर ती आज आपण त्यातला काही पार्ट तुम्ही आम्हाला शिकवणार आहात। मुलांच्या काय आवडतं ते शिकवताय, मुलांना आवडणारं का अहोंना आवडणारं शिकवताय? दोन्ही आहे। दोन्ही आहे। गोड का तिखट? तिखट आहे। तिन्ही पदार्थ तिखट। चमचमीत औरंगाबादमध्ये तसं मला वाटतं चमचमीत तिखट असं हो ना असं खाल्लं जातं। तर 3 पदार्थ आहेत ते कुठचे आहेत? स्वीट कॉर्न आणि कोकोनट राईस आहे। राईस। हां। आणि नंतर आळूच्या देठांचे वडे आणि मेथीचे कडबू आहेत। मेथीचे कडबू। ओके, मग सुरुवात राईसनी करूया? हो चालेल। हां ओके। राईसनी सुरुवात करूया आणि मग त्याचं साहित्य लागेल ते लिहून घ्या। हा शिजवलेला भात आहे, हे उकडून घेतलेले स्वीट कॉर्न, हे ओलं नारळ आहे, मिरची, तूप, उडदाची डाळ आहे, काजू तुपात तळून घेतलेले, लिंबाचा रस आहे, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ आणि मिऱ्याची पूड। स्वीट कॉर्न कोकोनट राईसचं साहित्य आपण बघितलं आणि आता डायरेक्ट फोडणी आहे ना? काय हवं आधी? आता आपण तूप तापत ठेवलेलं आहे, साजूक तूप घेतलंय आपण फोडणीला। त्यामध्ये जिरे टाकायचं आहे। मस्त फ्लेवर लागेल ना जिऱ्याचा? हो एकदम छान। उडदाची डाळ टाकायची, थोडंसं परत पिंक कलर। मिरच्या टाकायला, हिरव्या मिरच्या। कारण ह्यात अशा पोपटी मिरच्या आहेत ना, त्या काय खूप तिखट नसतात। हां। कढीपत्ता, काजू टाक, कॉर्न जे आपण घेतलेले आहेत ते उकडून घेतले। मीठ वगैरे घातलंय? नाही ना, फक्तच उकडलेले आहेत। ठीक आहे, उकडलेले स्वीट कॉर्न आहेत। आता आपल्याला आधी भात टाकायचा। भाताला पण काही तुम्ही मीठ तेल वगैरे घातलं होतं? नाही ना, नॉर्मली आपण जसं शिजवतो हां, नुसता सुट्टा शिजवलेला भात। उरलेल्या भाताचं पण करता येईल ना? हो, नाही का? स्वीट कॉर्न घालायचं मस्त। आणि आता लगेच नारळ घालून। हो। कधी कधी आपलं संध्याकाळचं खाणं जेव्हा हेवी होतं ना, तेव्हा सुद्धा असं एक 1 meal केलं, कारण पुलाव वगैरे करत बसलं तर खूपच त्याला मेहनत, भाज्या चिरा, त्यापेक्षा हे छान आहे। आपल्याला हे घालायचं, मीठ राहिलंय आणि मिऱ्याची पूड, मीठ, मिरपूड आणि काजू तर आपण आधीच घातले होते ना तळलेले। स्वीट कॉर्नला मिऱ्याची पूड चांगली छान लागते। लिंबाचा रस आणि कोथिंबीर। दॅट्स इट। ती राईस रेडी।
पटकन होणारा असा हा पदार्थ आहे की आपण मैत्रिणी सगळ्याजणी जमलोय तेव्हा जास्ती काही करायचं नसतं, कंटाळा आलेला असतो, गप्पाच मारायच्या असतात. कधीही करा. तर साहित्य कृती लागेल तेही पटकन लिहून घ्या. कॉर्न कोकोनट राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेला भात, वाफवलेले स्वीट कॉर्न, ओलं खोबरं, हिरवी मिरची, साजूक तूप, उडदाची डाळ, तुपात तळलेले काजू, लिंबाचा रस, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिरं, उडदाची डाळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता आणि तळलेले काजू परतून घ्यावेत. त्यामध्ये शिजवलेला भात, वाफवलेले स्वीट कॉर्न, ओलं खोबरं, मीठ आणि मिरपूड घालून भात परतून घ्यावा. वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.